राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर बोलतायत। आपण थेट तिकडे जातोय। त्याला दुरुस्त करू शकतो। दुर्दैवानं आपल्याकडचा एक पेशंट डेथ झाला। आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल, योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथं व्हिजिट्स दिलेत, त्यांचे ओपिनियन्स येतील आणि आज सुद्धा आम्ही याच्याबद्दलची योग्य ती अशी एसओपी ठरवू। कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराचा फैलाव तर होणारच नाही, परंतु दूषित पाण्यामुळे असेल किंवा अन्य कारणाने असेल, जे कुठलं कारण असेल त्या कारणावरती सुद्धा योग्य उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आपण सूचना देणार आहोत। आता तुम्ही जी विकासचा आहे का आरोग्य विभागाचा आहे? आता जो प्रश्न निर्माण झाला प्रश्न दोन्ही विभागांचा आहे। नगर विकासचा एवढ्यासाठीच की ते पुणे महानगरपालिकेच्या परिसरात आहे, परंतु आरोग्याशी निगडीत असल्यामुळे तो आमच्याही सगळ्या आरोग्य विभागाची जबाबदारी असल्यामुळे त्या सगळ्यांनीच संयुक्तपणानं यावरती काम करणं आवश्यक आहे। प्रशासकीय यंत्रणा फार गांभीर्यपूर्वक त्याच्याकडे बघतायत असं दिसत नाही। याचं कारण पुणे महापालिकेनं पीपीपी तत्वावरती असलेल्या हॉस्पिटलमध्ये या रुग्णांची व्यवस्था केली आहे। हा चेतना संस्थेशी संबंधित आजार आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये एकही न्यूरोसर्जन नाही आहे। 3 ते 4 पेशंट्स तिथे ट्रीटमेंट आत्ता घेत आहेत या घडीला। मग अशा पद्धतीनं जर आपण केटर करणार असू इतक्या सिरियस आजाराला, तर तुम्हाला असं वाटतं का की प्रशासकीय यंत्रणांनी त्याचं गांभीर्य खरंच ठेवलंय? प्रशासकीय यंत्रणांनी गांभीर्यानेच हा विषय घेतलेला आहे आणि अजून सुद्धा त्याच्यामध्ये काही ज्या आपल्या सूचना असतील त्यांचा सुद्धा अंतर्भाव करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण शेवटी या आजाराची माहिती नसल्यामुळे सुद्धा अनेक वेळेला थोडीशी घबराट पसरते, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की या आजाराबद्दल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा सुद्धा योग्य पद्धतीचं काम करण्यासाठी कटिबद्ध आहे। धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे या खर्चावरून। जीबीएस सिंड्रोमचे जे पेशंट्स आहेत त्यांना जो खर्च येतोय खासगी रुग्णालयांमध्ये तो काही लाखांच्या घरामध्ये जो परवडणं शक्य नाहीये। अशा वेळेस काही धोरणात्मक निर्णय राज्य सरकार घेणार आहे का? त्यांची बिलं असेल किंवा त्या अनुषंगानं खासगी रुग्णालयांमध्ये येणारा खर्च असेल उपचारांचा, या संदर्भात काही भूमिका तुम्ही धोरण जाहीर करणार आहात का? 2 विषय आपण सगळ्यांनी समजून घ्या। खरं तर जीबीएस सिंड्रोमला याच्यापूर्वीच आम्ही सर्वच मंडळींनी सातत्यानं आग्रह केला आणि त्यामुळं महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये या आजाराचा आपण समावेश केलेला आहे, पूर्वीच केलेला आहे। आता या सगळ्या समावेश केल्यानंतरचा पार्ट सेकंड असा आहे की काल सुद्धा आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांच्या कालच्या भाषणामध्ये घोषित केले की पुणे महानगरपालिका असेल किंवा आपल्या या परिसरातल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा आपल्या खर्चातून सुद्धा विशिष्ट निधी देण्याबद्दलची तरतूद आपण केलेली आहे। आज ही पाहणी झाल्यानंतर मी दोन्ही हॉस्पिटल्सना मी स्वतः भेट देणार आहे आणि त्यानंतर आमच्या संयुक्त बैठकीनंतर सुद्धा या उरलेल्या खर्चाबद्दल सुद्धा किंवा योग्य उपाययोजनाबद्दलची योग्य अशा पद्धतीची एसओपी आपण करणार आहोत। पुणे पिंपरी चिंचवड नाही, राज्य पातळीमध्ये म्हणजे राज्यभर अनेक ठिकाणी मुंबईत सुद्धा हे रुग्ण आढळून येतात। तर पुणे महापालिका खर्च करेल किंवा काल अजितदादा जे म्हटले पुण्यामध्ये, त्याऐवजी राज्याचं असं काही धोरण तुम्ही जीबीएसच्या संदर्भामध्ये करणार आहात का, ज्यानं रुग्णांना मदत होईल? 2 लाखाचा खर्च हा कॅप ही अत्यंत कमी आहे असं अनेक जणांचं म्हणणं आहे। कारण हा खर्च 9-10 लाखांपर्यंत काही रुग्णांचा गेलाय। 15 ते 20 रुग्ण असेल पुण्यातले ज्यांचा खर्च 8.5 ते 10 लाख रुपयापर्यंत गेला। तर ही कॅप अडचणीची ठरते, तर धोरण म्हणून तुम्ही राज्य पातळीवर काही जाहीर कराल का या संदर्भात? जीबीएस सिंड्रोम या आजाराबद्दलची आताची आपण वस्तुस्थिती बघतोय आणि त्याच्याबद्दल सुद्धा योग्य त्या पद्धतीनं दर नियंत्रणाबद्दल योग्य ती काळजी आपण घेऊ। विशेषतः आपण जी काय पॅनलाइज केलेल्या हॉस्पिटल्स आहेत तिथं हा दर नियंत्रित राहतो, परंतु खाजगी ठिकाणी मात्र या दराला नेहमीप्रमाणे आणखी दर वाढला जातो। परंतु त्याच्याबद्दलचा योग्य पद्धतीनं त्याला आवश्यक असणारा त्या हॉस्पिटल्सना आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून सूचना देऊ आणि पुढे जाऊ। जेव्हा हे सगळे गावं समाविष्ट करण्यात आली होती तेव्हाच ही सगळी कामं होणं अपेक्षित होतं, विहिरींची असू देत किंवा दूषित पाणी न देण्याचं। महापालिकेने हे कुठे केलं दिसत नाहीये आणि त्याचमुळे आज शेकडो रुग्ण दिसत आहेत आपल्याला। हे आधी करणं अपेक्षित होतं, जे आता पाहणी करतायत किंवा उपाययोजना केल्या जात आहेत। म्हणजे उशिरा पालिकेने उपाययोजना केला असं स्थानिक ग्रामस्थ सुद्धा आरोप करतात की महापालिका आमच्याकडे दुर्लक्ष करते नाही। 15-20 दिवस झालं, पण आरोग्य अधिकारी जे आहेत म्हणजे आरोग्य विभागाचे सगळेच अधिकारी राज्यस्तर महापालिका स्तर हे काही प्रतिसाद देत नाहीत, लोकांचे फोन उचलत नाहीत। काय होतंय म्हणजे लोकांमधली भीती दूर करायला आरोग्य विभागाने ते सांगणं गरजेचं आहे। कोणतीही माहितीमध्ये महापालिका आयुक्त स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, ह्या सगळ्या भागाचा दौरा केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आहे की ह्या विहिरीच्या याच्यामुळे जे आहे की कसलंही कंटॅमिनेशन नाही, त्याच्याकरता ज्या काही ड्रेनेजच्या तर जीबीएसच्या संदर्भात योग्य त्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री आंबेडकरांनी दिलेली आहे। तर
GBSच्या संदर्भात उपाययोजना सुरू आहे आणि आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती आबिटकरांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.